पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी अखेर मौन सोडलेलं आहे। बघा, कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे असं रोहिणी खडसे या म्हणत आहे। आपण पाहतोय योग्य वेळी सत्य बाहेर येईन असं देखील त्यांनी या दरम्यान म्हटलेलं आहे। रोहिणी खडसे यांचे पती अर्थातच प्रांजल खेवलकर यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। रेव पार्टी ते करत होते आणि त्यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मात्र आता या संदर्भात पहिल्यांदाच रोहिणी खडसे यांनी भाष्य केलेलं आहे। योग्य वेळी सत्य बाहेर येईल असं त्यांचं म्हणणं आहे। प्रांजल खेवलकर हे या रेव पार्टीमध्ये होते आणि ही पार्टी जी आहे ती त्यांनीच ऑर्गनाइज केलेली होती, त्यांनीच या पार्टीचं नियोजन केलेलं होतं अशी देखील बाब आता समोर आलेली आहे। मात्र त्या संदर्भात आता प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी अर्थातच रोहिणी खडसे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। तर आपण पाहू शकतोय रोहिणी खडसे यांनी या संदर्भात ट्विट सुद्धा केलेलं आहे आणि योग्य वेळेस सत्य बाहेर येईल असं देखील त्यांनी या दरम्यान म्हटलंय। पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसे यांनी आता मौन सोडलेलं आहे आणि पहिली प्रतिक्रिया दिली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून घेऊ। अक्षय, आपण पाहतो योग्य वेळी सत्य समोर येईल असं रोहिणी खडसे म्हणत आहे, काय अपडेट? निश्चित प्रकारे आपण जर पाहिलं तर गेल्या काल 2 दिवसांपासून या रेव पार्टी संदर्भात चर्चा सुरू असताना रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना देखील काल पोलिसांनी या प्रकरणी अटक केल्यानंतर आता ॲडव्होकेट रोहिणी एकनाथ खडसे यांनी थेट त्यांच्या सोशल मीडियाच्या हँडलवरनं एक ट्विट केलेलं आहे। कायद्यावर पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं, योग्य वेळी सत्य बाहेर येईल असा विश्वास त्यांनी जो व्यक्त केलाय तो सोशल मीडियाच्या पोस्ट मधून केलाय। त्यामध्ये त्यांनी त्यांच्या पतीसोबत एक फोटो सुद्धा टाकलाय। सध्या प्रांजल खेवलकर पुणे पोलिसांच्या कस्टडीमध्ये असून त्यांना काल ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक केलेली आहे आणि त्यानंतर रोहिणी खडसे यांची ही प्रतिक्रिया जी आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते। धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी अक्षय। तर आपण पाहतोय आता रोहिणी खडसे यांचे हे जे विधान आहे ते अतिशय महत्त्वाचे आणि नेमकं काय सत्य पुढे बाहेर येतं हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं असेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।